आपण आश्वासन समितीकडे याचिका करा, त्यावरती जर समाधानकारक आपल्याला कारवाई प्राप्त झाली नाही तर हक्कभंगा संदर्भातला मी निर्णय घेईन. चला पुढे. लक्षवेधी सूचना. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. लक्षवेधी सूचना कोणत्या स्वीकारल्या जाव्यात याच्यात काही संकेत, नियम, परंपरा आहेत. आणि अध्यक्ष महोदय, जी लक्षवेधी आत्ता आहे ती लक्षवेधी तातडीचे प्रश्न, गेल्या 8 दिवसात घडलेली घटना, एखादी आकस्मिक संकट आलेलं आहे त्यावर लक्ष सभागृहाचं वेधून घेणं, यासाठी लक्षवेधी सूचनांचा वापर आयुधांचा केला जातो. लक्षवेधी सूचना स्वीकारताना देखील अध्यक्ष महोदय हे संकेत आहेत. ही लक्षवेधी कशी स्वीकारली गेली हेच आम्हाला आश्चर्य वाटतंय. ही लक्षवेधी स्वीकारण्याची कोणतंही मेरिट, काय मेरिट याच्यात आहे हे सभागृहाला कळणं आवश्यक आहे. देर इज नो मेरिट इन दिस लक्षवेधी. त्यामुळे आमचं ऑब्जेक्शन आहे की ही लक्षवेधी स्वीकारलीच जाऊ शकत नाही. हे अध्यक्ष उत्तर देतील. नाही, या संदर्भात मला वाटतं या लक्षवेधीमध्ये काही समाजात जे गंभीर प्रश्न दिसून येत आहेत त्या संदर्भातली माहिती दिली गेली आहे आणि त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि समाधानकारक चर्चा या विषयाची सभागृहात व्हावी आणि म्हणूनच ही चर्चा आपण उपस्थित केली आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर थांबा जरा, होऊ देत. ओ थांबा जरा. ओ तुम्ही नाही तुम्हाला तसं कसं होईल? लक्षवेधीला आक्षेप आहे आमचा. आम्ही माननीय अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा सदस्यांना आक्षेप नाही आहे. आमचा सदस्यांवर आमचा आरोप किंवा आरोप नाही आहे. आमचं म्हणणं एवढं आहे या संदर्भात, ही लक्षवेधी स्वीकारत असताना ही निकष, अध्यक्ष महोदय, काही परंपरा, काही नियम आहेत, त्या नियमानं हे सभागृह चालतं, हे आपण सगळेजण मान्य करतो. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक निकळीच्या सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडेच लक्ष वेधलं जावं. आता हे 3 तलाक केंद्राचा निर्णय, इथे काय संबंध आला? केंद्राचा निर्णय. बसून घ्या. या संदर्भात बसून घ्या. तुम्ही लक्षवेधीवर बोला ना, रुलिंग मला देऊ दे. नाही बघा, वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, लक्षवेधीचा आपण पूर्ण मसुदा जर वाचला तर यात स्पष्टपणे काही अनियमितता किंवा कायदा सुव्यवस्था संदर्भातला प्रश्न नाशिक जिल्ह्यात जो निर्माण झालाय त्या संदर्भातली माहिती दिली गेली आहे. तर मला वाटतं, आणि फक्त एखाद्या इन्सिडेंट बद्दल नसून एकूण याचा परिणाम पूर्ण राज्यात काय होतोय या संदर्भातली चर्चा जर घडत असेल या लक्षवेधीच्या माध्यमातून, तर मला वाटतं कोणाला काय अडचण असायची हरकत करायची गरज नाही. अनेक तातडीचे प्रश्न लक्षवेधीच्या रूपाने आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत आणि त्यामुळं आता ही प्रथा परंपरा आपण चालू केली तर प्रत्येक लक्षवेधीचा मेरिट मला इकडे एक्सप्लेन करत राहायला लागेल. आपण, आमची अपेक्षा ही आहे अध्यक्ष महोदय की मेरिटनेच लक्षवेधी स्वीकारल्या गेल्या आहेत. आजच्या तिन्ही लक्षवेधी आपण वाचून घ्या. अध्यक्ष महोदय, मला बोलू दे. अध्यक्ष महोदय, कुठंतरी बिल्डरने 4 वर्षापूर्वी काही केलं असतं, 8 वर्षापूर्वी काही केलं असतं, ते त्या दिवशी लक्षवेधीच्या भाग व्हायला लागलेत आता. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की मेरिटने लक्षवेधी, म्हणजे तातडीची निकडीची आवश्यकता असेल असेच प्रश्न लक्षवेधीत मांडायला आपण संधी द्यावी. आपलं मत हे मी रेकॉर्डवर घेऊ का? एक मिनिट. आपलं मत मी रेकॉर्डवर घेऊ का? याच्यात कुठची तातडीची किंवा निकडीची प्रश्न नाही आहेत. आपण शब्द बदलू नका. मी आपणाला मेरिट कोणतं सभागृहात लावलं हे आम्हाला एक्सप्लेन करावं. आम्हाला सांगितलं ना कोणतं मेरिट लावलं, कोणत्या मेरिटनं ही लक्षवेधी घेतली. माझ्या सन्माननीय सिनियर सदस्यांनी त्या लक्षवेधीवरती बोलत असताना, सन्माननीय अध्यक्ष महोदय,
ज्या कोणी काही प्रश्न निर्माण केलेले आहे, मी ह्या जेव्हा लक्षवेधीवरती चर्चा मांडत आहे सभागृहाच्या लक्षामध्ये येईल की ही लक्षवेधी किती महत्त्वाची आणि तातडीची आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजामध्ये जी काही बहु पद्धतीने लग्न करण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यावरती ट्रिपल तलाकचा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 महिन्यांमध्ये माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही केसेसमध्ये मी आमच्या नाशिकचे पोलीस उपायुक्त यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन